वेलकम बॅक टू NB इंग्लिश अकॅडमी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये खऱ्या अर्थाने आपण गोइंग टूचा उपयोग वाक्यात कशा पद्धतीने केला जातो आपण सविस्तर शिकणार आहोत. तर चला मित्रांनो, पहा बोर्डाकडे. एकदम सविस्तर आणि साधा सिंपल पद्धतीने आपण या ठिकाणी शिकतो आहे. हे पहा, वाक्यामध्ये गोइंग टूचा उपयोग कसा केला जातो आपण या ठिकाणी शिकत आहोत. मित्रांनो, लक्षात घ्यायचं आहे, गोइंग टूचा उपयोग एम इज आर आणि वॉज वेअर यांच्यासोबत खऱ्या अर्थाने केला जातो. हे पहा, आपण इथे पाहतोय एम इज आणि आर तसेच वॉज आणि वेअर यांच्या सोबत खऱ्या अर्थाने गोइंग टू चा उपयोग केला जातो. मात्र आज आपण या ठिकाणी केवळ एम इज आर चा वापर पाहूया. त्याच्यानंतर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये वॉज वेअर चाही वापर कसा केला जातो आपण या ठिकाणी पाहूया. तर चला मित्रांनो, पाहू आपण आजच्या व्हिडिओ मध्ये गोइंग टू चा उपयोग एम इज आर सोबत. चला, आय एम प्रथमतः याचं जे सूत्र आहे कसं होणार आहे बघा. हे जे गोइंग टू आहे याच्या अगोदर इकडे एम इज आणि आर या तीन शब्दापैकी एखादा कुठला तरी ऑक्झिलरीज घ्यावा लागतो. याच्या अगोदर सब्जेक्ट असेल, याच्यानंतर क्रियापदाचा पहिला फॉर्म, नंतर ऑब्जेक्ट. अशा पद्धतीने याचं सूत्र या ठिकाणी केला जातो. ओके, पाहूया आता आपण. सब्जेक्ट आय आहे म्हणून आपण एम घेतलं. आय एम गोइंग टू प्ले क्रिकेट. पहा, आय एम गोइंग टू प्ले क्रिकेट आपण या ठिकाणी शिकतो आहे. याचा अर्थ असा आहे बघा, वाक्यामध्ये एम या हेल्पिंग वर्बच्या नंतर, ऑक्झिलरी वर्बच्या नंतर गोइंग टू चा वापर झाला. नंतर क्रियापदांच्या पहिल्या रूपांचा वापर करण्यात आलेला आहे. आणि जो ऑब्जेक्ट घेतला आहे तो ऑब्जेक्ट नेहमी क्रियापदावर डिपेंड करतं. ओके, म्हणजे प्ले नावाचं खेळण्यासाठी जो क्रियापद घेतला आहे म्हणून इकडे आपण एखादा खेळ आपण इकडे क्रिकेट नावाचं घेतलेला आहे. ओके, पहा, आय एम गोइंग टू प्ले क्रिकेट म्हणजे काय होईल? आय एम गोइंग टू प्ले क्रिकेट म्हणजे या वाक्यांचा अर्थ कसा होतो पहा, मी क्रिकेट खेळणार आहे. एकदा लक्षात ठेवायचं आहे, इथे तुम्ही शब्दाचा अर्थ काढला तर मी क्रिकेट खेळायला जात आहे असा अर्थ होत असतं. परंतु असं नाही, शब्दाचे अर्थ काढू नका. या वाक्याचा अर्थ असे, जेव्हा वाक्यामध्ये गोइंग टू चा उपयोग झालाय तेव्हा अर्थ होतोय खेळणार, जाणार, येणार, खाणार, पिणार. अशा पद्धतीने या ठिकाणी गोइंग टू चा वापर आपण करतो आहे. पहा, आय एम गोइंग टू प्ले क्रिकेट म्हणजे मी क्रिकेट खेळणार आहे. आय एम गोइंग टू आस्क क्वेश्चन मी प्रश्न विचारणार आहे. शी इज गोइंग टू स्टडी ती अभ्यास करणार आहे. ओके, रोहित शर्मा इज गोइंग टू प्ले क्रिकेट रोहित शर्मा क्रिकेट खेळणार आहे. ओके, अशा पद्धतीचे वाक्यरचना आपण या ठिकाणी करतो आहे. आणि हे वाक्यरचना खऱ्या अर्थाने आपल्याला या ठिकाणी शिकायला मिळतं, पाहायला मिळतं. पहा, आय एम गोइंग टू प्ले क्रिकेट वाक्यरचना केलं जसं की मी क्रिकेट खेळणार आहे. ओके, मी अभ्यास करणार आहे. आय एम गोइंग टू स्टडी मी पत्र लिहिणार आहे. आय एम गोइंग टू राईट अ लेटर. ओके, अशा पद्धतीनं गोइंग टू चा वापर आपण या ठिकाणी करत आहोत. पहा, जसं मी इथे आय घेतलं म्हणून आय सोबत मी आय ला घ्यावं लागलं. तसं आपण पाहूया, एखाद्या व्यक्तीचं आपण नाव या ठिकाणी घेऊ. नीधू हे थर्ड पर्सन सिंग्युलर आहे म्हणून आपण नीधू इज असं घेतलेलं आहे. नीधू इज गोइंग टू पहा राईट. नीधू इज गोइंग टू राईट अ स्टोरी. हे पहा, नीधू इज गोइंग टू राईट अ स्टोरी या वाक्याचा अर्थ असं झालं, नीधू कथा लिहिणार आहे. ओके, नीधू कथा लिहिणार आहे. समजते ना? एकदम सिंपल पद्धतीने आपण जात आहोत. नीधू कथा लिहिणार आहे असा या वाक्याचा अर्थ होतो. एखादी गोष्ट करणार, जसं मराठीमध्ये म्हणतो ना आपण नार, असं नार करणार, जाणार, येणार, खाणार, पिणार. अशा प्रसंगी आपण या ठिकाणी नार म्हणजे अशा पद्धतीनं लिहिण्यासाठी जो शब्द घेतलाय म्हणजे लिहिणार असं आपण या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे नीधू कथा लिहिणार आहे असं या वाक्यांचा अर्थ या ठिकाणी केला जातो. कुठलाही अर्थ घ्या तुम्ही. हे बघा, नैतिक अँड नीधू. लक्ष द्या प्लीज, इथे आय सोबत आय घेतल्यामुळे मी एम ला घेतलेला आहे. नीधू हे एक वचन आहे म्हणून इज घेतलं. नैतिक आणि नीधू हे दोन आहेत, एकापेक्षा जास्त आहेत, अनेक वचन आहेत म्हणून मी इथं आर घेतो आहे. नैतिक अँड नीधू आर गोइंग टू नैतिक अँड नीधू आर गोइंग टू रीड अ poem.
काय झालेलं आहे, नैतिक अँड नीधू आर गोइंग टू रीड अ पोएम. म्हणजे नैतिक आणि नीधू पोएम म्हणजे कविता वाचणार आहेत. वाचण्यासाठी रीड नावाचं क्रियापद या ठिकाणी घेतलेलं आहे. ओके, कसं होईल बघा, नैतिक आणि नीधू आर गोइंग टू रीड अ पोएम. नैतिक आणि नीधू कविता वाचणार आहेत असं या वाक्यांचा अर्थ या ठिकाणी केला जातो. पहा, एकदम सिंपल आहे. खेळणार आहेत, जाणार आहेत, येणार आहेत, खाणार आहेत, पिणार आहेत अशा पद्धतीचे अर्थ या वाक्यरचनेमध्ये केला जातो जेव्हा आपण गोइंग टू चा वापर करत असतो. ओके, सिंपल आहे ना, समजतंय? अगदी सिंपल साध्या पद्धतीने आपण समजावण्याचा प्रयत्न करत आहोत. फक्त बोर्डाकडे विशेष लक्ष द्यायचंय. सविस्तर लक्ष दिला तर समजून येतं आपण कशा पद्धतीने ते गोइंग टू चा वापर केलेलो आहे. पहा मित्रांनो, आता या वाक्यांचा प्रश्न करत असताना काय करायचं बघा. या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब म्हणून एम इज आर चा वापर झालाय. त्याला वाक्याच्या सुरुवातीला घ्यायचं आहे पहा आर. ओके, आर ला सुरुवातीला घेतलं, बाकी जशा असतं घ्यायचंय. नैतिक अँड नीधू गोइंग टू रीड अ पोएम. म्हणजे नैतिक आणि नीधू कविता वाचणार आहेत का, याचा नकारार्थी करत असताना पुन्हा बघा, नैतिक अँड नीधू, नैतिक अँड नीधू आरच्या नंतर आपण नॉट घेतलं. म्हणजे हे जे ऑक्झिलरी आहे, हेल्पिंग वर्ब आहे, याच्या नंतर आपण नॉट घेतलेला आहे. इथे इज असेल तर इजच्या नंतर घ्यायचं, एम असेल तर एमच्या नंतर घ्यायचं. इथे आर आहे म्हणून आपण आरच्या नंतर घेतलेला आहे. आर नॉट गोइंग टू रीड अ पोएम. म्हणजे नैतिक आणि नीधू कविता वाचणार नाहीत. नंतर पुन्हा त्याच आर ला सुरुवातीला घेतो आहे आर. नैतिक अँड नीधू नॉट गोइंग टू रीड अ पोएम. हे पहा, अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी एका वाक्याचे 4 वाक्य रचना बनवलेली आहे. लक्षात घ्यायचं, इथे आपण आर सुरुवातीला घेऊन प्रश्न बनवलेला आहे, नॉटला जागेवरती ठेवलं. पहा, लक्ष द्या, अशा पद्धतीची रचना आपण केलो. याचा अर्थ काय होईल, नैतिक अँड नीधू आर गोइंग टू रीड अ पोएम. म्हणजे नैतिक आणि नीधू कविता वाचणार आहेत. आर नैतिक अँड, इथे अँड आहे, सॉरी इथे डी येतं. हा, आर नैतिक अँड नीधू गोइंग टू रीड अ पोएम. म्हणजे नैतिक आणि नीधू कविता वाचणार आहेत का. नैतिक अँड नीधू आर नॉट गोइंग टू रीड अ पोएम. म्हणजे नैतिक आणि नीधू कविता वाचणार नाहीत. पुन्हा आर ला सुरुवातीला घेतलं, हे जो आर आहे याला सुरुवातीला घेतलं आणि बनवलं वाक्य आर नैतिक अँड नीधू नॉट गोइंग टू रीड अ पोएम. म्हणजे नैतिक आणि नीधू कविता वाचणार आहेत का. पहा मित्रांनो, अशा पद्धतीने सिंपल वाक्यरचना आपण या ठिकाणी घेतलेला आहे. याच पद्धतीचा वापर करायचा आहे. तुम्ही सुद्धा हजारो लाखो वाक्य आपल्याला बनवायचे आहेत आणि डेफिनेटली तुम्ही बनवाल मी अशी अपेक्षा करतो. ही रचना लक्षात घ्यायची आहे, याचं स्क्रीनशॉट लक्षात घ्या आणि अशा पद्धतीने डेफिनेटली आपण आपल्या घरी सराव करायचा आहे, प्रॅक्टिस करायचा आहे. जेवढं प्रॅक्टिस कराल तेवढं मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी वाक्यरचना बनवतो आणि आपल्या नातेवाईकांना फाड सर्रासपणे इंग्लिश मध्ये बोलतो. फक्त समजून घ्या हे वाक्यरचना कशी आहे. ओके, तर मित्रांनो, ही रचना आपल्याला समजली असेल मी अशी अपेक्षा करतो. आता मात्र नेक्स्ट व्हिडिओमध्ये जसं आपण बघितलं, आता आपण एम इज आर चा वापर केलो गोइंग टू सोबत, नेक्स्ट व्हिडिओमध्ये गोइंग टू सोबत वाज वेअरचा वापर पाहूया. तोपर्यंत आपण या व्हिडिओचा सविस्तर अभ्यास करू आणि काही डाऊट्स असतील, काही समजलं नसेल, अंडरस्टँडिंग झालं नसेल तर निश्चितपणे कमेंट बॉक्स मध्ये कळवायचं आहे. तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायचंय, शेअर करायचंय आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरायचं नाही. तर चला मित्रांनो, आपण इथे थांबूया. थँक्यू.